नॉनव्हेज न खाणाऱ्या लोकांसाठी मस्त अशी चमचमीत झणझणीत आज आपण बेसन गोळ्याची आमटी बनवतोय। तर बेसन गोळ्याच्या आमटीसाठी सुरुवातीला तर मी इथं कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतले। कांदा आणि खोबरं छान असं लोखंडी तव्यामध्ये भाजून त्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलं। 4 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये जिरं मोहरीची खमंग अशी फोडणी दिली। त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं। वाटण छान परतून झालं की त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। जे बेसिक मसाले हळद पावडर, धना पावडर आणि जो आपला घरगुती काळा मसाला असतो तो मसाला घालायचा आहे। आणि याच्यामध्ये जितकी तुम्हाला रस्सा पाहिजे तितका याच्यामध्ये गरम पाणी घाला। आता इथं मग गोळ्याची तयारी करूयात। 4 चमचे बेसन घेतले, त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि मिरची पावडर घातली। पाणी घालून थोडंसं सैलसर बॅटर करून घ्यायचं आणि तोपर्यंत भाजीसुद्धा उकळे आणि भाजीमध्ये छोटे छोटे असे बेसनचे गोळे सोडून घ्यायचेत। जिथं उकळी येते तिथंच बेसन गोळे सोडा, म्हणजे छान असे फुलून वरती येतील, ते अजिबात एकमेकाला चिकटणार नाहीत। आता मस्त अशी 5 मिनिटं भाजी एकदम कमी गॅसवरती शिजवून द्यायची। वरून मस्त अशी कोथिंबीर घाला आणि एकदम मस्त झणझणीत अशी बेसन गोळ्याची आमटी तयार।